महिला आयोगाच्या पदाचा अपमान केलेला आहे, सगळ्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे। आज महिला आयोगावरनं महिलांचा विश्वास उठलेला आहे, त्याच्यामुळे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला, आत्महत्या झाली, त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। कारण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय, याचा अर्थ निघतो काय? याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती। खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे, प्रशांत बनकर, हा त्या मुलीचा भाडेकरू, म्हणजे त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला त्या प्रशांत बनकरनी कुलूप लावलं, म्हणून तिला नाईलाज असतं त्या लॉजवर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे समर्थक महिला देखील या ठिकाणी जमलेले आहेत। करतील काय? लाज वाटली पाहिजे त्यांना। प्रेशर मायकाच्या त्या पोलीस कसं काय शकतात की आम्ही पैसे घेऊन आंदोलन करतो? कुठल्याही महिलेला विचारा, कुठल्याही महिलेला, सगळ्या शिवसेनेच्या महिला अरे समोर या, समोर रुपाली चाकणकरच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष याला पुढे बोलायला पैसे घेऊन तुम्ही चुकीचा न्याय देताय। पैसे घेऊन आंदोलन केले जात नाही। महिला आयोगाच्या पदावरून त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। त्या देखील घोषणाबाजी करतात, त्या देखील घोषणाबाजी करतात। आम्ही त्यांना आता भीती वाटते। मग दादा, तुम्ही ठिकाणी महिला आहोत आणि त्यांना या आंदोलनाची भीती वाटते। पदाधिकारी आहेत, काय मागणी काय तुमची आता? की रुपालीताईंनी राजीनामा द्यावा। जर त्यांना आयोग चालतो का येत नाही तर त्यांनी त्या पदाचा पायउतार करावा। होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून असेच लागणार। रुपाली चाकणकरला काय वाटलं? महिला अंगावर सोडल्यामुळे आम्ही गप्पा बसू? राजीनामा दिला नाही तर काय पुढे काय करणार? आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू, कारण त्या बाईचा अति झालेला आहे। प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्य हनन करायचं। यांना काय ठेका दिलाय का महिलांचं चारित्र्य हनन करण्याचा? दगावणे प्रकरण असेल, गाडे प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडे या विषयामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्टपणे इत्थंभूत सगळी माहिती दिली। खरं बघायला गेलं तर इतक्या गोष्टी त्यांनी उघड केल्या की खरं बघायला गेलं तर सार्वजनिकरित्या ह्या गोष्टी उघड करण्याचा त्यांनाही अधिकार नाहीये। त्यांना जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर वकिलांची फौज घेऊन बसायचं होतं आणि त्यांनी योग्य माहिती द्यायची होती।